नमस्कार मित्रांनो, जसजशी नवीन टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे, सोशल मीडियाचा प्रभाव सामान्य माणसांवर वाढत चाललाय, तसे जुन्या प्रथांमध्ये आता काही नवीन बदल होऊ लागलेत। मागच्या 10 वर्षापासून उशिरा लग्न करणारी एक पिढी तयार झाली होती, पण आता आणखी एक नवीन पिढी उदयाला येत आहे, ती म्हणजे कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतलेली पिढी। मित्रांनो, मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये आणि काही अर्बन भागामध्ये सुद्धा आता कधीही लग्न न करणाऱ्या मुला-मुलींचं प्रमाण वाढत चाललंय। यामध्ये लग्नाला मुली मिळाल्या नाही या प्रकारातले मुलं जरी बाजूला ठेवले तरी सुद्धा स्वतःहून लग्न न करणाऱ्या मुलांची एक मोठी टक्केवारी आता वाढत आहे। आणि फक्त मुलंच नाही तर नवीन पिढीतल्या कित्येक मुली सुद्धा कधीही लग्न न करणे या ऑप्शनकडे आता झुकायला लागल्यात। आणि हे सगळं का होत आहे समजून घेऊया। मित्रांनो, जुन्या काळामध्ये इंटरनेट, सोशल मीडिया याचा ऍक्सेस नव्हता, सोबतच शिक्षणाचा सुद्धा हवा तेवढा प्रसार झाला नव्हता। आणि मग जे काही आपले आई वडील किंवा आजी आजोबा सांगतील, त्यांच्या आज्ञेखाली ते सांगतील ते करायचं, हाच एक कॉमन पर्स्पेक्टिव्ह होता। पण मित्रांनो, अलीकडच्या काळात जसं तंत्रज्ञान वाढत गेलं, शिक्षण वाढलं आणि जगभरातल्या गोष्टींनी लोक अवेअर झाले आणि या सगळ्यामधूनच ते आता स्वतः निर्णय घेऊ लागले। आणि बऱ्याच वेळा असा निर्णय घेण्यासाठी काही विशेष कारण सुद्धा नसतात। मागेच आयटीत काम करणाऱ्या एका 35 ते 37 वर्षीय आमच्या ओळखीच्या एका मैत्रिणीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याबद्दल तिला विचारलं तर तिने सांगितलं की लग्नाबद्दल मला तिटकारा वगैरे नाहीये आणि मला त्या गोष्टीचा आदरच आहे, पण मला असं वाटतंय की ती गोष्ट माझ्यासाठी नाही बनली। मला कुठल्याही गोष्टीच्या टेन्शनशिवाय शांतपणे लाईफ जगायचं आहे। नवरा, मूलबाळ या जिम्मेदाऱ्या आणि त्यातून येणारे मनस्ताप मला नको आहेत। मित्रांनो, लग्न न करणारी सोसायटी हा बाहेरच्या कित्येक देशांसाठी कॉमन प्रकार असला तरी भारतासाठी मात्र तो अजून नवीन आहे। भारतामध्ये लग्न करणे, मुलाबाळांना जन्म घालणे ही खूपच कॉमन गोष्ट आहे। जर कोणी बिना लग्नात राहिलं तर त्याला अख्खा समाज लग्नाबद्दल विचारत राहतो। बरं, आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतामध्ये एका आलेल्या सर्व्हेनुसार भारतातले जवळपास 59% लोक लग्नानंतर अनहॅपी असल्याचं दिसून आलंय। म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त भारत फक्त समाजाच्या किंवा कायद्याच्या भीतीने लग्नामध्ये अडकून आहे। मात्र एखाद्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला तर तेच लोक त्या लग्न न करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारू लागतात। मित्रांनो, कित्येक लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये करिअर महत्त्वाचं असतं, कोणाला जग फिरायचं असतं तर कोणाला एखादा आर्ट फॉर्म फॉलो करायचा असतो, काही लोकांना पर्सनल फ्रीडम हवं असतं। आणि अलीकडे तर ज्या प्रकारचे क्राईम आपल्या देशामध्ये होत आहेत आणि सोशल मीडियावर त्यांची ज्या प्रकारे चर्चा होत आहे आणि विशेषतः भारतातील पुरुषांच्या बाजूने कायदा खूपच कमकुवत असल्यामुळे जर लग्न केलं आणि नंतर काही प्रॉब्लेम झाले तर नको त्या गोष्टीमुळे पूर्ण आयुष्य खराब होईल या भीतीने सुद्धा कित्येक तरुण आता लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत। मित्रांनो, लग्न करणं किंवा न करणं ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे। लग्न करण्याचे फायदे आणि तोटे हा एक रिसर्चचा भाग आहे। फक्त लग्न न करण्याचा सगळ्यात मोठा तोटा नेक्स्ट पिढीमध्ये हा होऊ शकतो की वयाच्या 50-60 नंतर लग्न न केलेल्या स्त्री पुरुष आहेत त्यांना एकाकीपणाचा सामना करावा लागू शकतो। पण मित्रांनो, मी मोठमोठ्या शहरामध्ये आणखी एक खूप वेगळी आणि विशेष गोष्ट पाहिली आहे की ज्या लोकांनी लग्न केले, ज्या लोकांनी मुलांना जन्म घातला, ते मुलं सुद्धा करिअरसाठी कुठल्या तरी दूरच्या सिटीमध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये राहायला गेले, तिकडे सेटल झाले आणि त्यांचे आई वडील भारतामध्ये एकाकी जीवन जगत आहेत। त्यामुळे लग्न करून सुद्धा तुमचा एकाकीपणा निघून जाईल याची गॅरंटी नसते। तर मित्रांनो, थोडक्यातच सामाजिक रचना एकदम मोठ्या लेवलला बदलत आहे, कित्येक गोष्टी घडत आहेत आणि ह्या गोष्टी खूप आपल्या समाजासाठी नवीन आहेत। त्याचे काय परिणाम होतील हे भविष्यामध्ये हळूहळू लोकांना कळेलच। तर मित्रांनो, या सगळ्या ट्रेंडबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की लिहा।